बीडच्या वनविभागाला उशिराने जाग आलेली आहे। सतीश भोसलेच्या घरी वनविभागाच्या पथकाने धाड मारली आहे। बीडच्या शिरूरमधील झापेवाडी शिवारातील घरावर ही धाड टाकली आहे। वन्य प्राण्यांचे मांस, शिकारीसाठी लागणारे साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले। प्राणी पकडण्यासाठी लागणारे जाळे आणि धारदार शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहेत। खोक्याने 200 हरणांची शिकार केल्याचा हा आरोप होता आणि जिल्हा वन अधिकाऱ्यांसह 40 कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई केली आहे। झापेवाडी येथील वस्तीवर छापा मारून त्यामध्ये वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जाळे आहेत ते जाळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील आता आम्ही फॉरेस्ट ऑफिस त्याच्यामध्ये पंचनामा करणार आहे आणि पुढील आम्ही त्याच्यामध्ये तपास करणार आहोत। सर, सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची झाडाझडी केली, त्याच्या अगदी बरोबर, त्याच्या घरामधूनच आम्हाला काही वस्तू सापडलेल्या आहेत, त्या पंचनाम्यामध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत। नेमकं कोणत्या वस्तू सांगतात का? वन्यजीवांना पकडण्यासाठी जाळी आहेत, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची, आणि काही वन्य प्राण्यांचे वाळलेलं मांसाचे काही तुकडे आहेत, ते पुढील तपासणीसाठी वन विभागाने ताब्यात घेतलेले आहेत। सर, काय अंमली पदार्थ सापडले गांजासारखे वगैरे? नाही, अजून ते तपासणीनंतरच आमच्या लक्षात येईल।